काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला, गोळीबार केला आणि जवळपास 27-28 लोक त्यामध्ये शहीद झाली। खरं म्हणजे त्या ठिकाणच्या एका प्रगती जगदाळे प्रगती जगदाळे या मुलीशी मी फोनवर बोललो। ती पहलगाम मध्ये होती। अतिशय रडत रडत मला तिने सांगितलं की माझ्या समोर माझ्या वडिलांना आणि काकांना नाव विचारलं, धर्म विचारला आणि गोळ्या मारल्या। आणि असे महाराष्ट्रातले देखील अनेक पर्यटक त्या ठिकाणी होते। देशभरातून लोक पर्यटनासाठी काश्मीरमध्ये जातात। खरं म्हणजे आजचा दिवस दुर्दैवी आहे। हा आपल्या देशावरचा हल्ला आहे आणि सगळ्यात मोठा हल्ला हा पर्यटकांवरचा आहे। खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्याच मनात एक संताप आहे, वेदना आहे आणि दुःखही आहे। ती मुलगी बोलताना तिची अवस्था जाणवत होती। पोलिसांच्या वेशामध्ये आले, नावं विचारली आणि धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या। म्हणजे ही कुठली मर्दानगी? म्हणजे ही मर्दुमकी नाही, हा नामर्दांचा भ्याड हल्ला आहे।